न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. महापालिकेच्या हलगर्जीपणाचा बळी नागरिक. धोकादायक झाडामुळे 2 दुचाकीस्वार जखमी. निष्काळजी ठेकेदारांवर गुन्हा कधी? वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही. अपघातानंतरही जबाबदारांवर मौन. महापालिका कोणाला पाठीशी घालत आहे? गंगापूर रोडवरील जेहान सर्कल येथे अवकाळी झाड कोसळून 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी हा अपघात म्हणजे नाशिक महापालिकेच्या निष्काळजी कारभाराचा आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित झाड धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीही महापालिकेला देण्यात आली होती. मात्र वेळेत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर झाड कोसळून 2 निष्पाप नागरिक जखमी झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. महापालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणे चौकशी सुरू आहे असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मी लक्ष्मी जनार्दन आसम, माझे मिस्टर जनार्दन देवराम आसम. हे 14/5/2026 रोजी गंगापूर रोडच्या आनंदवली रस्त्याने जात होते. भोसला मिलिटरीजवळ त्यांच्या अंगावर अचानक झाड पडलं. ती रस्त्याचे कामं चालू होते ना नगरपालिकेचे, तर ते रस्ता खुडल्यामुळे झाडाची मुळं मोकळी झालेली होती आणि तिथे कोणी माणसंही नव्हते. हे जात असताना तिथलं झाड रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावरती झाड आणि त्यांचं असं पोटाची सर्जरी आली, डॅमेज झालं पोटावरती. तर आम्ही कंप्लेंट केली पण गंगापूर पोलीस स्टेशनला, पण कंप्लेंट घेतली नाही आमची. त्यांनी सपोर्ट नव्हता दिलेला. ते मुळं मोकळे झाल्यामुळं ते झाड पडलं. आज 14 तारखेपासून ते हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांच्यावरती इलाज चालू आहे, पण अजून पण तब्येत ठीक नाही होते त्यांची. कमवतं माणूस आहे आमचं घरचं, असंच बोला त्याच्यामध्ये. आम्ही काय करायचं होता? मी जनार्दन देवराम आसम. मी कामानिमित्त गंगापूरहून आनंदवलीच्या भोसला मिलिटरीच्या गेटच्या रस्त्याने जात असताना, तिथं रस्त्याचं काम चालू असताना ते झाड सगळं मोकळं करून ठेवलं होतं, पण त्यांनी काही रस्ता बंद केलेला नव्हता. मी जात असताना ते झाड माझ्या अंगावर पडलं. पूर्ण ते झाड मोकळं झालेलं होतं. त्यांनी काय रस्ता बंद केलेला नव्हता, त्यामुळं मी जात असताना ते झाड अंगावर पडलं. 14/5/2016 पासून मी 14 जूनपासून मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. अजून माझी तब्येत चांगली नाही. अजून खाणंपिणं व्यवस्थित चालू नाही, पातळ चालू आहे. महापौर मॅडम आणि आयुक्त साहेब यांनी मला काहीतरी मदत करावी. आता आणि जो ठेकेदार होता त्यांनी पण मदत करावी आणि त्याला फोन केले तरी तो अजून बघायला सुद्धा आलेला नाही. धोकादायक झाडांची वेळेत तपासणी का झाली नाही? संबंधित देखभाल ठेकेदारावर तात्काळ गुन्हा का दाखल केला जात नाही? नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? प्रत्येक अपघातानंतर केवळ चौकशीचे आश्वासन देऊन महापालिका जबाबदारीतून सुटणार का? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाबद्दल संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडल्यास त्याची संपूर्ण नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी महापालिकेवरच राहील.